नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपण मागच्या क्लासमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. आपल्याला माहिती आहे 11th स्टँडर्डचा हा टॉपिक आहे. आपल्या पुढे अपकमिंग एक्झाम्समध्ये MST CET नीट असेल, JEE असेल याच्यासाठी आणि फिजिक्स समजून घेण्यासाठी यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं फंडामेंटल क्वांटिटी काय असतं, डिराइव्ड क्वांटिटी, सप्लिमेंटरी क्वांटिटी, त्याच टाईपमध्ये फिजिकल क्वांटिटी काय असते ओव्हरऑल आणि छोटे मोठे MCQs आपण कव्हर केले होते. आजच्या या क्लासमध्ये आपण ह्या टॉपिकचा पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. त्या पुढच्या पार्टमध्ये डायमेन्शन काय असतात, डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो, ओके, त्याच टाईपमध्ये डायमेन्शनल इक्वेशन काय असतं आणि डायमेन्शनल ॲनालिसिस जे की ह्या तिघांनाही कव्हर करतं आणि त्याच्याही व्यतिरिक्त काही महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर करतं आपल्या एक्झामसाठीचे. ओके, चला आपण डिस्कस करूया. थोडक्यामध्ये मी मागचा क्लास रिवाईज करतो. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये कुठल्या महत्त्वाच्या क्वांटिटीज होत्या आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये 7 महत्त्वाच्या क्वांटिटी आपण डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिला आहे मास, ओके, ज्याचं युनिट आपण लिहितो SI युनिट लिहिणार आहे मी. याच्यामध्ये CGS असतं, MKS असतं, FVS असतं. आपण कुठलं यूज करणार आहोत तर SI युनिट्स यूज करणार आहोत, किलोग्राम. नंतर असते हे लेंथ, लांबी, याचं SI युनिट आपण लिहितो हे मीटर, METRE असं लिहिणार मी, फक्त M लिहितो वाटलंच तर फक्त. नंतर आहे टाईम, टाईमचं आपण लिहिणार आहोत सेकंद या टाईपमध्ये. नंतर असणार हे थर्मोडायनामिक टेम्परेचर, थर्मोडायनामिक टेम्परेचरसाठी आपण SI युनिट लिहू शकतो केल्विन. ओके, नंतर आहे इलेक्ट्रिकल करंट, इलेक्ट्रिक करंटसाठी आपल्याला माहिती आहे ॲम्पियर, त्याला आपण शॉर्टमध्ये A लिहितो वाटलंच तर, A लिहूया वाटलंच तर या केसमध्ये. नंतर असतं आपल्याकडे हे ल्युमिनस इंटेन्सिटी. हे घ्या, ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटची तीव्रता दाखवण्यासाठी आपण वापरतो हे. याचं युनिट लिहितो मी कॅन्डेला, CD शॉर्टमध्ये, त्याचं ॲब्रिव्हिएशन लिहितो मी CD. नंतर असणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे घ्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स याच्यासाठी आपण वापरणार आहोत आणि वापरलं आहे मोल, MOLE असतं, बट मोल या टाईपमध्ये आपण लिहू शकतो याला पुढे वापरण्यासाठी. चालतं, हे आपले आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. नंतर याच्यानंतर असतात डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज मीन्स कुठल्या क्वांटिटीज, यांना स्वतःचे युनिट असतात का? हे युनिट स्वतःचे नसतात, हे याच्यावरती डिपेंड असतात. ह्याच रिपीटिंग युनिट्सवरती ते डिपेंड असतात. ह्या फंडामेंटल क्वांटिटीजला आपण आणखी दुसरं नाव आहे, त्याला बेस क्वांटिटीज पण म्हणतो आपण. बेस क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज किंवा प्रायमरी क्वांटिटीज. आणि हे आहेत डिराइव्ड, याच्यापासनं हे आलेले असतात. ओके, याच्यापासनं हे आलेले असतात. जसं की आपण कालच्या क्लासमध्ये किंवा मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय लिहिला होता आपण? हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहिला होता आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग आता हे डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? डिस्प्लेसमेंट कशासाठी वापरलं तर लेंथ दाखवण्यासाठी. मग याचं युनिट काय आहे? मीटर आणि टाईम सेकंद. बघा, हे मीटर आणि सेकंद आलं कुठनं? हे फंडामेंटल युनिट्स आहेत ना, ते फंडामेंटल युनिट्स आहेत. इकडं येऊन ते बनलं डिराइव्ड युनिट बनलं. मग हे आलं कुठनं? इकडनंच आलं. चालतंय. डिराइव्ड क्वांटिटीज कुठल्या आहेत? ह्या क्वांटिटीजला सोडून आपण सगळ्याच क्वांटिटीजला डिराइव्ड क्वांटिटीज कन्सिडर करू शकतो. जसं की व्हेलॉसिटी असेल, हे घ्या, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, डेन्सिटी असेल, त्याच टाईपमध्ये प्रेशर असेल, स्ट्रेस असेल, अशा बऱ्याचशा क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, सेकंडरी क्वांटिटीज आहेत. मग डिराइव्ड क्वांटिटीजच्या युनिट्सला काय म्हणायचं? डिराइव्ड युनिट्स किंवा सेकंडरी युनिट्स. आणि नंतर ॲडिशनली आपण याच्यामध्ये डिस्कस केल्या होत्या सप्लिमेंटरी. आठवत असेल तुम्हाला हे सप्लिमेंटरीमध्ये आपण 2 डिस्कस केल्या होत्या. दोन्ही अँगलच होते. एक होता हा प्लेन अँगल किंवा 2D अँगल म्हणू शकतो आपण याला. प्लेन अँगल त्याला आपण एक्सप्रेस करणार आहोत रेडियनमध्ये. ओके, आणि दुसरा असणार आहे हा सॉलिड अँगल जो की आपण एक्सप्रेस करणार आहोत स्टेरेडियनमध्ये. हे घ्या, स्टेरेडियनमध्ये. ह्याला शॉर्टमध्ये जर लिहायचं असं तर SD लिहू शकतो आपण असं पुढे वापरण्यासाठी. ह्याला जनरली आपण असं रेडियन लिहितो किंवा डोक्यावरती जसं की पाय रेडियन असं लिहितो आपण. नाही तर मग हे रेडियनसाठीचा हा सिम्बॉल, ओके, डोक्यावरती पॉवर ठेवला, एक्सपोनंट ठेवला आपण त्या टाईपमध्ये. हे आपलं मागचं डिस्कशन. याच्या पुढे आता महत्त्वाचं डिस्कशन करायचं आपल्याला डायमेन्शन काय प्रकार असतोय इथून समजून घेऊया आपण. घ्या, डायमेन्शन. नक्कीच तुमच्याकडे नोटबुक असेल आणि त्यामध्ये तुम्ही हे नोट डाऊन करत आहात. डायमेन्शन, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, वेगवेगळ्या क्वांटिटीज आपल्या एक्झाममध्ये दिल्या असतात.
4 ऑप्शन असतात, त्यापैकी त्या क्वांटिटीचं डायमेन्शन आपल्याला ओळखायचं असतं. जर तुम्हाला त्याचा फॉर्म्युला माहिती असेल तर डायमेन्शन लवकर समजून येतं, तुम्ही काढू शकता. नसेल तर तुम्हाला फॉर्म्युला, बरेचसे फॉर्म्युलेज आता आपल्या ह्या नंबर ऑफ क्वेश्चन्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. डायमेन्शन्स काय असतात बरं? कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय असतात? फिजिकल क्वांटिटी म्हणजे जे की मेजर करता येते एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या मदतीनं. अशी फिजिकल क्वांटिटी जी की एक फिजिक्सच्या लॉविषयी काहीतरी माहिती देते आपल्याला, ती असते फिजिकल क्वांटिटीज, बरोबर. आणि फिजिकल क्वांटिटीला आपण असंही लिहू शकतो, फिजिकल क्वांटिटी इक्वल्स टू, चालते का, एन इंटू यू. फिजिकल क्वांटिटीला मी असं लिहितो. एन काय आहे? न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. हे घ्या, याची न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल व्हॅल्यूमध्ये 10 असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल, पॉईंट असेल, काहीतरी या टाईपमध्ये. आणि हे यू कशासाठी आहे? यू स्टँड्स फॉर द युनिट. आता एक्झाम्पल, एखादी कुठली फिजिकल क्वांटिटी घेतो मी, मास घेतो. मास किती घ्यायचं? मास आपल्याला काहीतरी एक्झाम्पल मास घेऊया आपण 40 किलोग्राम. हे बघा, के जी किलोग्राम काय आहे त्याचं? याचा युनिट आहे, युनिट आहे त्याचं. आणि 40 काय दाखवते? 40 ही एक न्यूमरिकल व्हॅल्यू दाखवते आपल्याला. अशा टाईपमध्ये आपण एक्सप्रेस करत असतो फिजिकल क्वांटिटीला. ओके, डायमेन्शनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढचे महत्त्वाचे पॉईंट्स काय असतात बरं? डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. एनी फिजिकल क्वांटिटी काय असतात? दीज आर द पॉवर्स. चला आपण काय म्हणूया? पॉवर्स ऑर एक्सपोनंट टू विच fundamental quantities are raised to express that particular physical quantity or that particular derived quantity. म्हणजे डायमेन्शन काय असतात? काय नाही, हे पॉवर्स आहेत. पॉवर्स कुठले पॉवर्स बघूया आपण, लगेचच बघूया. आता पॉवर्स, कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी घ्या तुम्ही, कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी घ्या, त्याचे डायमेन्शन जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला त्याला पॉवर्समध्ये एक्सप्रेस करावं लागतं. कोणाच्या पॉवर्समध्ये? फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये एक्सप्रेस करावं लागतं आपल्याला. फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्समध्ये एक्सप्रेस करावं लागतं. जसं की आता ह्या डेफिनेशनला इथं होल्ड करूया आपण. एक ॲडिशनल माहिती बघा, जसं की आता मास असणार आहे. मासचं युनिट काय सांगितले मी आताच तुम्हाला? किलोग्राम. त्याला आपण इथं सिम्बॉल काय वापरणार आहोत? डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये किंवा डायमेन्शन लिहिताना जे सिम्बॉल वापरणार आहोत तेच तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत, जे की स्टँडर्ड असणार आहेत. त्याला मी इथं एम वापरत आहे, हे मासचं एम वापरत आहे. जसं की लेंथ असेल, लेंथचं युनिट मला माहिती आहे, हे मीटर आहे. बट इकडं वापरताना मी त्याला सिम्बॉल काय वापरतो आहे? एल वापरत आहे. चालतं आहे. नेक्स्ट, त्याच टाईपमध्ये इकडं टाईम असणार आहे. टाईमचं युनिट माहिती आहे आपल्याला सेकंद, बट त्यासाठीचा सिम्बॉल काय वापरणार मी? हा टी या टाईपमध्ये. इनिशियल या टाईपमध्ये. तसंच आता तुम्ही म्हणता सर टेम्परेचरसाठी काय वापरणार? मग टेम्परेचरसाठी तुम्ही काय वापरणार? मग आपण इथं टी तर घेऊ शकत नाही, टी ऑलरेडी कव्हर झालं आहे. इथं केल्विन वापरतो, इकडं केल्विन किंवा थीटा वापरू शकतो आपण. ह्या दोन्हीपैकी कुठलंही वापरा. आपण वापरणार आहोत आपल्या पुढच्या एक्झाम्पल्समध्ये थीटा वापरणार आहोत. त्याच टाईपमध्ये पुढे असणार आहे, जसं की इलेक्ट्रिक करंट असेल, इलेक्ट्रिक करंटला हे ॲम्पियर ए वापरणार आहे. वापरू शकतो पण ॲम्पियरही वापरू शकतो किंवा आयसुद्धा वापरू शकतो. हे कशासाठी आलं? हे इलेक्ट्रिक करंटसाठी आलं. हे चालतं आहे. नेक्स्ट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर मग आत्ताच सांगितलं आपण, ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्यासाठी आपण वापरणार आहोत मोल, MOL या टाईपमध्ये. चालतं आहे. आणि ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत आपण. डायमेन्शन्स ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस त्याला ब्रॅकेटमध्ये टाकतो आपण या टाईपमध्ये. या टाईपचे स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करतात? डायमेन्शन इंडिकेट करतात. डायमेन्शनसाठीच ते वापरले असं त्याचा मिनिंग होतो. ओके, इथंही तसंच वापरणार आहोत आपण. आणि इकडे असणार हे ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी आपण वापरतो CD, कॅन्डेला, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी या टाईपमध्ये. रिपीट मोडवरती कुठले येणार आहेत आपल्याला? रिपीट मोडवरती बघा, मास तुम्हाला सारखं रिपीट मोडवरती दिसणार आहे. पुढे लेंथ हे सुद्धा सारखं दिसणार आहे. आणि टाईम कॉन्स्टंटली आणि कॉमनली हे रिपीट होत असतात. ह्याच्यामध्ये ॲडिशनली काय येऊ शकतं आपल्याला? पुढे ॲडिशनली काय येऊ शकतं? थोडंसं टेम्परेचर दिसेल तुम्हाला काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी तुम्हाला हे करंट दिसेल. याच्या व्यतिरिक्त हे मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी हे फार कमी दिसेल. हे मोल तरी दिसेल एक वेळेस, पण ल्युमिनस इंटेन्सिटी फार क्वचितच दिसणार आहे तुम्हाला. आता डायमेन्शनकडे येऊया.
dimensions of any physical quantity or dimensions of any derived quantities are nothing but the powers or exponent to which the fundamental quantities are raised. फंडामेंटल क्वांटिटीजलाच घेऊन आपण काय करतो, फंडामेंटल क्वांटिटीच्या डोक्यावरती पॉवर्स ठेवतो आपण. ओके, सो हे झालं आपल्यासाठी डायमेन्शन्स. जसे की आपण बरेचसे एक्झाम्पल्स याच्यासाठी वर्कआउट करूया, याच्यासाठीचे बरेचसे एक्झाम्पल्स आपण वर्कआउट करूया आणि पुढे सुद्धा आपण एक्झाम्पल्स घेतलेलेच आहेत. डायरेक्टली आपण एक्झाम्पल्सवरतीच जम्प करूया. एक्झाम्पल एरिया आहे. एरिया, आता एरियासाठी मला डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. एरिया कसं लिहितो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ या टाईपमध्ये लिहू शकतो आपण. लांबी गुणिले रुंदी या टाईपमध्ये लिहू शकतो आपण. आहे काय, हे सुद्धा डिस्टन्सच आहे आणि हे सुद्धा डिस्टन्स आहे. याचं युनिट काय आहे, मीटर. याचं युनिट काय आहे, मीटर. दोन्ही काय आहे, लांबीच आहे. हे सुद्धा लांबी आहे, ते सुद्धा लांबी आहे. म्हणून एरियासाठीचं डायमेन्शन काय आलं, एरियासाठीचं डायमेन्शन काय आलं, डायरेक्टली आलं इथं एल स्क्वेअर या टाईपमध्ये. एल स्क्वेअर. ओके, समजलं असेल. कारण याच्यासाठी एल, याच्यासाठी एल. ही लांबी आहे, ही लांबी आहे. एल इंटू एल, एल स्क्वेअर या टाईपमध्ये, आणि ते स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मी टाकत आहे. ओके, नंतर व्हॉल्यूम असेल. व्हॉल्यूमला कसं लिहितो आपण, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट या टाईपमध्ये. तिन्हीसुद्धा काय आहेत, लेंथ आहे, लेंथ आहे, लेंथ आहे. ठराविक लांब्याच आहेत त्या, बरोबर ना. दिस डिस्टन्स अँड धिस डिस्टन्स. एक्झाम्पल इन केस ऑफ व्हॉल्यूम. सो या टाईपमध्ये मी काय लिहू शकतो मग, डायरेक्टली एल इंटू एल इंटू एल लिहिण्यापेक्षा मी डायरेक्टली इथं लिहितो एल क्यूब, आणि ते स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. हे त्याचं डायमेन्शन. व्हॉल्यूमचा डायमेन्शन काय, एल क्यूब. एरियाचा डायमेन्शन काय, एल स्क्वेअर. नंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटी काय असते बरं, डेन्सिटी असते मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मासला आपण एक्सप्रेस कशामध्ये करतो, मासला एक्सप्रेस कशामध्ये करतो, किलोग्राममध्ये. नाहीतर याचं युनिट काय असणार आहे, किलोग्रॅम पर युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला एक्सप्रेस कशामध्ये करतो आपण, त्याचं युनिट हे मीटर क्यूब असतं आहे. सो हे मीटर क्यूब, मीटर क्यूब. नंतर पुढे के जी. के जी कशासाठी वापरलं आपण, माससाठी वापरलं. हे काय, हे माससाठी वापरेल. माससाठी काय लिहितो आपण, इथं यम लिहित असतो. ओके, नंतर व्हॉल्यूमसाठी काय लिहिणार आहे आता मी, ऑलरेडी इथं सांगितलं आहे एल क्यूब. सो इथं हे एल क्यूब. नंतर हे खालचं जे डिनॉमिनेटरचा एल क्यूब आहे त्याला तुम्ही न्यूमरेटरला आणू शकता आणि फायनली तुमचा ॲन्सर इथं लिहू शकता. काय येईल आपलं फायनल ॲन्सर याच्यामध्ये, हे यम एल -3 आणि हे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता बघा, या यमच्या डोक्यावरती काहीच नाही आहे. यमच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे 1 असतो, तो 1 असतो. ओके, यमच्या डोक्यावरती ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो. आता एक्झाम्पल इथं जर यमच्या डोक्यावर 0 असता तर मी असं म्हणलं असतो की डेन्सिटी ही मासवरती डिपेंड राहत नाही. बट असं नाही आहे. डेन्सिटी डिपेंड्स अपॉन मास अँड दिस व्हॉल्यूम. एल क्यूब आहे ना तिथं वरती गेल्यामुळं एल -3 झाला हा. ओके, M1 लिहिलं काय आणि नुसतं यम लिहिलं काय, दोघांचाही मिनिंग एकच होतो. बघा, यालाच मी आणखी असंही लिहू शकतो, यालाच मी आणखी असंही लिहू शकतो, M1 L -3 या टाईपमध्ये. मग बाकीचे फंडामेंटल क्वांटिटीज नाहीत ना याच्यामध्ये. याच्यामध्ये टी नाही आहे, टेम्परेचर नाही आहे, आय मीन टाईम नाही आहे, टेम्परेचर नाही आहे, करंट नाही आहे. म्हणजे डेन्सिटी त्या पॅरामीटरवरती डिपेंड करत नाही आहे, म्हणून लिहिलं नाही आपण ते. आणि जरी लिहिलं तरी 0 येणार आहे. जर मला ह्याला थोडं वेगळं लिहायचं असतं, जर मला डेन्सिटीला थोडं वेगळं लिहायचं असतं, यम एल टी थीटा समजा ह्या 4 क्वांटिटीमध्ये लिहायचं असतं तर मी कसं लिहिलं असतं, M1 आहे का, आहे. एल आहे का, -3 आहे. टी नाही आहे तर 0, थीटा नाही आहे 0 या टाईपमध्ये आलं आपलं हे ॲन्सर डेन्सिटीचं. नंतर आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम, नंतर आहे स्पेसिफिक वेट. आता स्पेसिफिक म्हणलं की ठराविक असतं बघा, ते ठराविक क्वांटिटीसाठी घेतलेलं असतं बघा ते. जसं की इथं स्पेसिफिक व्हॉल्यूम, मग याचा फॉर्म्युला काय येऊन जातो, व्हॉल्यूम अपॉन, इथं काय आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम अपॉन मास. इथं काय लिहिलं मी, डेन्सिटी, किंवा याला आणखी एक नाव आहे स्पेसिफिक मास. यालाच काय म्हणतो, डेन्सिटीलाच आपण दुसरं नाव देतो स्पेसिफिक मास. मग त्यावेळेस काय लिहिलं मी, मास अपॉन व्हॉल्यूम लिहिलं होतं. ज्यावेळेस मी स्पेसिफिक व्हॉल्यूम लिहितो त्यावेळेस मी व्हॉल्यूम अपॉन मास लिहितो. त्याच टाईपमध्ये ज्यावेळेस इथं स्पेसिफिक वेट बोललं जातं, स्पेसिफिक म्हणलं की ठराविक माससाठी घेतो आहे आपण त्याला. ओके, स्पेसिफिक वेट म्हणलं की इथं लिहिणार मी हे वेट अपॉन व्हॉल्यूम या टाईपमध्ये. वेट अपॉन व्हॉल्यूम. मी तुम्हाला काय म्हणलो, स्पेसिफिक माससाठी घेतो, स्पेसिफिक माससाठी नाही, स्पेसिफिक व्हॉल्यूमसाठी घेत असतो आपण ते. ओके,
हे बघा, स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणलं की व्हॉल्यूम अपॉन मास, हे स्पेसिफिक वेट आहे मग वेट अपॉन व्हॉल्यूम, आणि इथं कसं आहे स्पेसिफिक मास आहे मग मास अपॉन व्हॉल्यूम या टाईपमध्ये. हे अपकमिंग लेक्चर्समध्ये तुम्हाला फॉर्म्युले समजून येतीलच. आता व्हॉल्यूम असेल तर काय लिहायचं आपल्या इथं, आपण अगोदरच लिहिलं आहे एल क्यूब, नंतर मास असेल तर इथं लिहायचं आपलं हे एम या टाईपमध्ये. मग याचा फॉर्म्युला काय आला, डायमेन्शनल फॉर्म्युला काय आला, L3M1 बट -1 या टाईपमध्ये आला. नंतर आहे स्पेसिफिक वेट. आता स्पेसिफिक वेट आपण कशात एक्सप्रेस करतो, न्यूटनमध्ये, आणि व्हॉल्यूमसाठीचं युनिट काय असणार आहे, मीटर क्यूब असणार आहे. बट ह्या न्यूटनविषयी माहीत नाही आपल्याला, अगोदर न्यूटनविषयी माहिती करून घेऊया आपण. कुठं भेटणार आपल्याला न्यूटन तर इथंच भेटणार फिजिक्समध्ये. ओके, जसं की फोर्स आपण काय लिहितो बरं, इन जनरली फोर्स इक्वल्स टू काय लिहितो आपण, mg असं लिहितो ना, किंवा आपण लिहितो ma या टाईपमध्ये लिहितो आपण. मग फोर्स म्हणलं कीच काय आलं पाहिजे समोर, फोर्स म्हणलं कीच मास, हे आलं इथं मास चालतं आहे, इथं लिहितो मी मासचं युनिट काय आहे, kg. ओके, नंतर काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी और ॲक्सेलरेशन ड्यू टू द फोर्स, चालते ना, दोन्ही घ्या, दोघांचे सेमच युनिट आहेत. मग हे जी घे किंवा हे जी घ्या, काय युनिट आहे ह्या जीचं, हे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याचं डायमेन्शन काय येणार आहे, बघा, हे काय आहे, माससाठी असतं kg, लेंथसाठी आहे मीटर, आणि हे टाईमसाठी आहे सेकंद. मग kg किती आहे, kgच्या डोक्यावरती 1 नाही आहे का, 1 आहे 2 नाही आहे या टाईपमध्ये. मग kgसाठी मी लिहिणार इथं m. ओके, m तुम्हाला 1 लिहायचं तर लिहू शकता. नंतर इथं लेंथ आहे 1 मीटर, लेंथसाठी वापरतो आपण. इथं हा टाईम आहे, टाईम खाली आहे त्याला वरती घ्या तुम्ही, मग टाईमसाठी वापरतो आपण t, वरती घेतल्यानंतर हे -2 या टाईपमध्ये, m1 L1 t -2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स, जे की हे खूप रिपीट आहेत, हे तुमच्या ध्यानातच बसले पाहिजेत, तुम्ही ध्यानातच ठेवायचे आहे ते. m1 L1 t -2, किंवा जास्तीत जास्त ह्याला आपण कसं लिहू शकतो, ml t -2, दोघांचाही मिनिंग सेम. आता बघा इकडे नेक्स्ट स्पेसिफिक वेटकडे बघा. स्पेसिफिक वेट न्यूटन पर मीटर क्यूब, न्यूटन म्हणलं कीच त्याचे डायमेन्शन्स आता माहिती पाहिजेत आपल्याला, m1 L1 t -2, आणि खाली काय आहे, मीटर क्यूब म्हणजे लेंथचा क्यूब, हे L क्यूब. यामुळे तुम्ही काटछाट करू शकता किंवा वरती जा, बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून टाका, काही अडचण नाही आहे. हे घ्या m1, नंतर वरती जाणार हा L1 -3, आणि इथं t -2. फायनल आन्सर काय आलं आपलं याच्यामध्ये, m1 L -2 आणि हे t -2. हे आले डायमेन्शन्स कशाचे, स्पेसिफिक वेटचे. स्पेसिफिक वेट आहे ते ध्यानात ठेवायचं आपल्याला, क्वेश्चन्स कुठेही विचारला जाऊ शकतो. चला नंतर बघूया आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तुम्ही तसं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे कुठल्या युनिटमध्ये येतं आपल्याला, हे फ्लूइड मेकॅनिक्सच्या टॉपिकमध्ये येणार आहे तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, त्याचा सिम्बॉल काय आहे ते त्यावेळेस आपण कव्हर करूया. पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं, हे रेशो असतो हा, डेन्सिटी अपॉन डेन्सिटी. तुम्ही म्हणता असा कसा रेशो, हा तर काटछाट होऊन काहीच राहत नाही याच्यामध्ये. डेन्सिटी अपॉन डेन्सिटी. बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशासाठी असतं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एक तर लिक्विडसाठी असतं, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एक तर गॅससाठी असतं किंवा एअरसाठी असतं. म्हणजे लिक्विडसाठी सुद्धा आपण डिफाईन करतो आणि गॅसेससाठी सुद्धा आपण डिफाईन करत असतो. ओके, मग समजा जर लिक्विड असेल तर त्या लिक्विडची डेन्सिटी लिहायची आणि स्टँडर्ड लिक्विडची डेन्सिटी लिहायची. स्टँडर्ड लिक्विड कुठलं, वॉटर, असं आपण कन्सिडर करत असतो. एक्झाम्पल, एखादं कुठलं तरी लिक्विड दिले, त्याची डेन्सिटी लिहिली आणि वॉटरची डेन्सिटी तुम्हाला खाली लिहायची आहे. मग त्याच्यावरनं तुम्हाला ॲन्सर भेटतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा. बट आपल्याला काही महत्त्वाचं काहीच नाही महत्त्वाचं आपल्यासाठी, डायमेन्शन्स. चला, डेन्सिटीचं डायमेन्शन लिहिण्यापेक्षा डेन्सिटीचं युनिट काय आहे, kg पर मीटर क्यूब. ही सुद्धा डेन्सिटीच आहे, याचं सुद्धा युनिट तेच येणार आहे, kg पर मीटर क्यूब कॅन्सल, तर युनिट काय आले, मग डायरेक्टली आले m0 L0 t0 या टाईपमध्ये. तुम्हाला लिहायचं असेल तर θ0 पण लिहू शकता, बट हे तिघंजणं जास्त रिपीट होत असतात बघा. m मास, L लेंथ, t टाईम, हे वारंवार रिपीट होत असतात, म्हणून आपण याच्याच टर्म्समध्ये एक्सप्रेस करतो. वेलॉसिटी काय आहे माहिती आहे आपल्याला, वेलॉसिटी असतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तुम्ही म्हणता सर कुठली वेलॉसिटी घ्यायची, इनिशियल वेलॉसिटीचं डायमेन्शन काय,
फायनल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे असं जर विचारलं असतं मग काय करायचं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारलं असतं काय करायचं, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी विचारलं असतं काय करायचं, सगळे व्हेलॉसिटी याच्या आतमध्ये. कारण काही जरी झालं तर ह्यांचा कॉमन फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आणखी याच्यामध्ये ॲडिशनली सांगतो, स्पीड असेल तर त्याचाही फॉर्म्युला याच्याच आतमध्ये लिहायचा. स्पीडचा फॉर्म्युला काय असतोय, इथं डिस्प्लेसमेंट असतं तर इथं डिस्टन्स असतं, डिस्टन्स अपॉन टाईम हे स्पीडसाठी वापरतो आपण. आता बघा बरं तुम्ही सांगा, आता डिस्प्लेसमेंटला आपण कसं लिहितो, हे मीटरमध्ये लिहितो, त्याचं युनिट मीटर. टाईमसाठी काय लिहितो आपण, सेकंद लिहितो. आणि इथंही तुम्ही सांगा स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, मीटरमध्ये, आणि टाईम सेकंदमध्ये. शेवटी आलं तेच. म्हणून दोघांचेही डायमेन्शन सेमच येतात. काय येतील दोघांचे डायमेन्शन्स बघा, न्यूमरेटर काय आहे, न्यूमरेटर आहे एल लेंथसाठीचा, डिनॉमिनेटर काय आहे टी, त्याला वरती घेतल्यानंतर -1, एमच्या डोक्यावरती काहीच नाही म्हणजे 1 आहे, हा 1 एलच्या डोक्यावरती. इथं कुठं के जी दिसतंय तुम्हाला, के जी किंवा के जी नाही दिसत, म्हणजे येतं M0, मास नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो व्हेलॉसिटी किंवा स्पीड ही मासवरती डिपेंड नाही आहे ह्या केसमध्ये. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन द लेंथ अँड द टाईम ऑफ ट्रॅव्हल विथ रिस्पेक्टिव्ह लेंथ और अपोजिट. चालतंय. आता नेक्स्ट बघूया आपण ॲक्सलरेशन. हे ॲक्सलरेशनविषयी आपण डिस्कस करूया. सांगा आता ॲक्सलरेशन काय असतंय, ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स काय आले. मग तुम्ही म्हणताल की सर पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन की निगेटिव्ह ॲक्सलरेशन, टँजेन्शियल ॲक्सलरेशन की, असं तुम्ही विचारणार याच्यामध्ये, बरोबर. लिनियर ॲक्सलरेशन, रिटार्डेशन, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, हे सगळे ॲक्सलरेशन जे असतं ना, ॲक्सलरेशन आपण कसं एक्सप्रेस करतो, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, असं आपण एक्सप्रेस करत असतो. मग व्हेलॉसिटी अपॉन टाईम, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत आपण आत्ताच लिहिलेत. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स M0 L1 T-1 अपॉन टाईमचे डायमेन्शन्स काय आहेत, हे T, या टाईपमध्ये हे T असं. मग आता इथून पुढे इथं T1 असणार आहे, हे टाईम वरती जाईल, आपला फायनल ॲन्सर येऊन जाईल M0 L1 T-2. झाला हा क्वेश्चन पूर्णपणे कंप्लीट. हे झालं आपल्या ॲक्सलेरेशनचे डायमेन्शन्स. नाहीतर ॲक्सलेरेशन आपण कसं एक्सप्रेस करतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. डायरेक्टली इथनं सुद्धा येऊन जाईल तुम्हाला हे मीटरसाठी आपण हे लेंथ, सेकंडसाठी हे टाईम, हे -2 आला ॲन्सर. हे ॲन्सर आणि ते ॲन्सर एकच. नंतर आहे फोर्स बल. झालं आपलं. त्याच्यावरती डिपेंड असलेले हे वर्क बघूया आपण. वर्क, कार्य काय असतं बरं, याचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कोसाइन ऑफ थिटा. बघा फिजिक्समध्ये हा फॉर्म्युला तुम्ही ध्यानात ठेवायचा, फोर्स F इंटू डिस्प्लेसमेंट इंटू दिस कॉस थिटा कोसाइन ऑफ थिटा, असं आपण लिहितो. आता याच्यामध्ये फोर्सचं युनिट माहिती आहे आपल्याला न्यूटन, डिस्टन्स कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण, मीटरमध्ये, आणि कॉस थिटा काय येईल याचं, cos 30, cos 40, cos 60, एक व्हॅल्यू येणार आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू, आणि त्याला डायमेन्शन्स नसतात, त्याला युनिट नसतात. युनिट आहेत का, cos 30ला जे cos 60 किती आलं, हे घ्या, cos 60 एक्झाम्पल किती आलं, हे 1/2 म्हणजे काय 0.5. मग ह्याला कुठं युनिट आहे, ह्याला कुठं डायमेन्शन आहे, नाही आहे. म्हणून आपण ह्या टर्मला कन्सिडर करत नाही आहेत. अशा टाईपच्या टर्म्सला आपण कन्सिडर करणार नाही. मग याच्यामध्ये वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कशामध्ये एक्सप्रेस केलं मी, न्यूटनमध्ये, आणि हे मीटरमध्ये. सांगा फोर्सचे डायमेन्शन्स तुम्हाला आत्ताच म्हणलं होतं, M1 L1 T-2, आणि डिस्टन्स म्हणलं की हे L1. म्हणजे फायनली वर्कचं युनिट काय आलं आपलं, हे M1 L2 T-2 या टाईपमध्ये हे डायमेन्शन्स आले आपल्या ह्या वर्कचे. नंतर आहे इम्पल्स म्हणजे कसं, फोर्स ॲक्टिंग विदिन व्हेरी शॉर्ट टाईम, इम्पल्स, बरोबर. फोर्स माझ्या हातातनं हा मार्कर सुटला आणि खाली पडला, खूप कमी वेळेमध्ये एका इन्स्टंटला एक छोटासा फोर्स ॲक्ट झाला ह्या मार्करमुळं, स्टायलसमुळं, त्याला आपण इम्पल्स म्हणतो. ओके, इम्पल्स म्हणजे काय असतं, फोर्स ॲक्टिंग विदिन अ शॉर्ट टाईम, इथं टाईम लिहितो मी, या टाईपमध्ये असतो. मग फोर्स म्हणलं की फोर्सचे डायमेन्शन्स काय आले, M1 L1 T-2,
कारण फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. आणि न्यूटनसाठी आपण याने एक्सप्रेस काय केलं आहे, हे डायमेन्शन्स एक्सप्रेस केलेत. टाईमसाठी काय लिहिणार मी इथं, हे T1. सो फायनल आन्सर काय आलं आपलं, हे M1 L1 T-1. हे आले डायमेन्शन्स आपल्या ह्या इम्पल्सचे. चालतं. चला नंतर आहे एनर्जी. एनर्जी कुठली एनर्जी घेतात तुम्ही याच्यामध्ये, कुठल्याही एनर्जी घ्या. कायनेटिक एनर्जी घेऊ शकता, ती एनर्जीच आहे. पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकता, न्यूक्लिअर एनर्जी घेऊ शकता, अशा बऱ्याचशा एनर्जी घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. सगळे एनर्जी घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. त्या सगळ्यांचे डायमेन्शन्स सेमच असणार, जे की मी आता लिहिणार आहे. एनर्जी. आता एक्झाम्पल आपण काढूया. एक्झाम्पल मी घेतो इथं कायनेटिक एनर्जी घेतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो बरं, हाफ mv². ओके. आता हाफ म्हणलं तर ही व्हॅल्यू आहे, 1/2 ही व्हॅल्यू आहे. ह्याचं काही डायमेन्शन, ह्याचं काही युनिट नसणार आहे. म्हणजे ह्याला पुढं नाही लिहिलं तरी चालतं आपण असं. ओके. हाफला नाही लिहिलं तरी चालतं, इथं तुम्ही mv². आता तुम्ही सांगा याच्यामध्ये m काय आहे, मास आहे. माससाठी आपण काय लिहिलं होतं, माससाठी आपण काय लिहितो, त्याचं युनिट काय आहे, kg. व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे, व्हेलॉसिटी स्क्वेअर. मग व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. मग याचा स्क्वेअर या टाईपमध्ये. मग ह्याचे डायमेन्शन्स कसे येणार आता, हे बघा kg आहे, kgसाठी आपण काय वापरतो, m. नंतर इथं मीटर आहे लेंथसाठी, मग l त्याचा स्क्वेअर. ओके. खाली सेकंद असणार आहे, ते वरती येणार सेकंद स्क्वेअर, आणि त्याला आपण रिप्लेस करूया T-नं, हे T-2 या टाईपमध्ये. म्हणजे फायनल काय आलं, M1 L2 T-2. M1 L2 T-2. बघा दोघांचे युनिट सारखे आले की नाही, दोघांचे युनिट सारखे आहेत की नाही, डायमेन्शन सारखे आहेत ना, कारण युनिट पण सारखे आहे. युनिट पण सारखे. वर्कचं युनिट काय लिहितो आपण, जूल. आणि एनर्जीचं युनिट काय लिहितो आपण, जूल. जूल जूल. बरोबर ना. आपण असं लिहिणार आहोत 1 जूल इक्वल्स टू चला इथे लिहितो मी 1 जूल इक्वल्स टू काय लिहित असतो आपण, 1 न्यूटन मीटर. 1 न्यूटन मीटर असं लिहित असतो आपण. ओके. पुढे रिपीट होणार आहे हे, पुढे रिपीट होणार आहे हे. त्याच टाईपमध्ये मी इथे ॲडिशनल एक नवीन पॉईंट घेतो. जसं एनर्जीचं कॅल्क्युलेट केलं मी, तसंच मी पॉवरचंही कॅल्क्युलेट करू शकतो. पॉवर. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द पॉवर, विच ऑफ द फॉलोइंग्स आर द डायमेन्शन्स ऑफ द पॉवर. पॉवर म्हणजे काय असतो, रेट ऑफ वर्क डन. वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम या टाईपमध्ये. वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाईम, पॉवर या टाईपमध्ये असतं हे. मग वर्कचे डायमेन्शन्स काय आहेत, आत्ताच लिहिले आपण वर्कचे डायमेन्शन्स, M1 L2 T-2 अपॉन खाली काय आहे, टाईम आहे. टाईम म्हणलं की इथं T लिहिणार मी, त्या डोक्यावरती 1 लिहिणार. बघा क्वेश्चन्स तुम्ही कसे सॉल्व करणार, मी पुढचा क्वेश्चन घेण्याच्या अगोदरच तुम्ही काय करायचं, पॉज करायचं आणि बघायचं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला आठवतोय का किंवा माहिती आहे का. सो या टाईपमध्ये. मग याचं पुढं काय येणार, हे T वरती जाणार, म्हणजे इथं M1 L2 T-3 आले आपले ॲन्सर्स. डायमेन्शनचे ॲन्सर्स पॉवरसाठी आले. ओके. मग इनिशियल पॉवर असू द्या की फायनल पॉवर असू द्या, या टाईपमध्ये चालतं. पॉवर आहे, डायमेन्शन्स सेम राहणार आहे त्याचे. ओके. इकडं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याला आपण इकडं कव्हर करूया. आता बघूया आपण फ्रिक्वेन्सी. ओके. फ्रिक्वेन्सी कसं लिहितो आपण याला, ह्या स्मॉल एफनं दाखवतो फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी काय असते, रेसिप्रोकल ऑफ द टाईम पिरियड असतो हा, रेसिप्रोकल ऑफ द टाईम पिरियड. आता इतकं सोपं आलं हे तर, 1 अपॉन टाईम. ह्याचे डायमेन्शन्स काय आले मग, डायरेक्टली T-1 एवढं सोपं आलं हे डायरेक्टली. नंतर असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी, हे ओमेगा. ह्याला आपण कसं लिहितो, हे 2πf असं लिहितो आपण याला, 2πf असं लिहितो. आता 2π तर हे काय आहे, कॉन्स्टंट आहे, ही एक व्हॅल्यू आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. ह्याचे डायमेन्शन्स पण नाहीत आणि ह्याचं युनिट पण नसतं. बरोबर ना. नो युनिट नो डायमेन्शन. मग हे काय आलं, 2πf. मग ह्याला आपण एफ म्हणल्यानंतर काय येणार, याचे डायमेन्शन्स काय येणार, T-1 या टाईपमध्ये. T-1 डायरेक्टली डायमेन्शन लिहितो, रेडियन पर सेकंद लिहिण्यापेक्षा डायरेक्टली डायमेन्शन्स लिहिले मी त्याचे. चला नंतर आहे टॉर्क. सांगा टॉर्क काय असतो बरं, टॉर्क फोर्स इंटू रेडियल डिस्टन्स असं असतं हे. ओके. फोर्स इंटू डिस्टन्स आपण लिहित असतो याला. जनरली रेडियल डिस्टन्स घेतो, बट फोर्सचा फॉर्म्युला काय लिहिलं होतं आपण, किंवा डायरेक्टलीच लिहूया आपण फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत, M1 L1 T-2. ओके. आणि डिस्टन्स म्हणजे लेंथ म्हणल्यानंतर हे L1. सो डायरेक्टली आन्सर काय आलं आपलं, हे M1 L2 T-2.
M1 L2 T-2. कशासारखं आहे हे? कशासारखं आहे हे? हे आहे एनर्जीसारखं. हे आहे इथल्या एनर्जीसारखं. बघितलं आपण इथं ही एनर्जी, आणि ती कशासारखं आहे पुढं? वर्क डनसारखं. बघा क्वेश्चन विचारला गेला आहे एक्झामला क्वेश्चन विचारला गेला आहे टॉर्कचे डायमेन्शन, वर्कचे डायमेन्शन आणि इथल्या एनर्जीचे डायमेन्शन. इथलं एनर्जी, इथं आहे एनर्जी आपली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, तिघांचेही डायमेन्शन सेमच आहेत. काय आहेत ते? M1 L2 T-2. क्वेश्चन्स याच्यावरती विचारले गेलेले आहेत. चला नंतर लिहूया आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. थोडंसं त्याला सेपरेट घेऊन लिहूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया, MOI, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो? मास अँड R², mR² असा आपण फॉर्म्युला लिहितो. दोन टाईपचे मोमेंट ऑफ इनर्शिया असतात, बट आपल्याला आता लागत नाही ते. कुठले कुठले असतात? एक मास बेसिसवरती असतो आणि एक एरिया बेसिसवरती असतो. आपण कुठला वापरतो? मास बेसिसवरती, कारण इथं मास आहे. सोपं, ॲज सिम्पल फॉर्म्युला. बघा मास बेसिसवरती म्हणल्यानंतर इथं M आलं, M म्हणल्यानंतर इथं हे M, हे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. R म्हणजे काय? डिस्टन्स असतं, डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्ससाठी आपण काय वापरतो? लेंथ, L वापरतो आपण. सो L² या टाईपमध्ये. किंवा तुम्ही ह्याला लिहा M1 L². हे काय झालं? मोमेंट ऑफ इनर्शिया. रिपीटिंग आहे, हे पुढे येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पुढे पुढे येणार आहेत. तुम्ही आत्ताही ध्यानात ठेवू शकता, आत्ताही तुम्ही ध्यानात ठेवू शकता. चला जे राहिले ते आपण डिस्कस करूया. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी हे घ्या इथं. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे आपल्यासाठी? अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी, नुसतं व्हेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अँग्युलरमध्ये काय असते? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, बरोबर ना? नुसतं व्हेलॉसिटी म्हणलं की काय आलं असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. इथं अँग्युलर आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? एक्झाम्पल हा फॅन आहे, फॅन असा फिरतो आहे, अँगल कट करतो तो, सेकंदाला ठराविक अँगल कट करतो, सेकंदाला 10 डिग्रीचा अँगल कट केला म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणलं की वरती काय येणार? काहीतरी अँगल असणार आहे, काहीतरी अँगल असणार आहे. एक्झाम्पल ठराविक अँगल कट करतोय आपला हा फॅन काही ठराविक वेळेमध्ये. आता तुम्ही सांगा याच्यामध्ये थिटाला युनिट आहेत पण डायमेन्शन्स नाही आहेत. हा प्लेन अँगल आहे ना, प्लेन अँगलला डायमेन्शन्स असतात का? नाही, युनिट असतात. काय युनिट आहे? रेडियन, किंवा तुम्ही डिग्रीमध्ये पण घेऊ शकता दुसऱ्या सिस्टममध्ये. सो याचे युनिट नाही आहेत. याचे युनिट जर तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही असं लिहा M0 L0 T0 अपॉन टाईम. टाईम म्हणलं की इकडे हे T आलं, हे T वरती गेलं आणि शेवटी आपलं ॲन्सर आलं T वरती गेलं आणि शेवटी आपलं ॲन्सर आलं ब्रॅकेटमध्ये, हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये T-1 या टाईपमध्ये. बरोबर? मी M लिहित नाही, L लिहित नाही, कारण ते झिरोच आहेत. मग टीच्या डोक्यावरती -1 या टाईपमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटीसुद्धा आपलं कवर झालं. पुढचे एक्झाम्पल्स आपण आणखी वर्कआउट करूयात. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? अँग्युलर मोमेंटम याच्याविषयी डिस्कस करायचं आहे. नंतर प्रेशर असतं, नंतर स्ट्रेस असतो, नंतर यंग्स मॉड्युलस असणार आहे, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असणार आहे या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये महत्त्वाचं कुठलं आहे? प्रेशर. प्रेशर म्हणजे कसं आहे? काय असतं? फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया, याला आपण म्हणतो प्रेशर. फोर्स अपॉन एरिया. फोर्स असेल जर तर फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन, माहिती आहे आपल्याला. एरियाचं काय आहे? मीटर स्क्वेअर. डायरेक्टली डायमेन्शन्स लिहूया आपण याचे. डायरेक्टली डायमेन्शन्स लिहूया. न्यूटन म्हणलं कीच किंवा फोर्स म्हणलं कीच सांगितलं होतं M1 L1 T-2 अपॉन एरिया मीटर स्क्वेअर, म्हणजे इथं हे L2, हा L2 वरती जाईल आणि आपलं फायनल ॲन्सर या टाईपमध्ये येऊन जाईल. M1 L-1 हे T-2 या टाईपमध्ये आला ॲन्सर. यस. मग प्रेशर आणि स्ट्रेस. तुम्ही तसं स्ट्रेस काय असतो? मला स्ट्रेस आला म्हणजे काय झालं बरं? स्ट्रेस आला म्हणजे प्रेशर आलं म्हणजे काय? हे सुद्धा तोच फॉर्म्युला आहे, ह्यासुद्धा तोच फॉर्म्युला आहे, फोर्स अपॉन एरिया. फक्त हा इंटरनल फोर्स असतो आणि वरचा एक्सटर्नल फोर्स असतो. पण काही झालं तर फोर्सच फोर्स आहे. हा घ्या, हा एक्सटर्नल फोर्स असतो आणि हा इंटरनल फोर्स असतो. मग इंटरनल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. आता फोर्स म्हणलं कीच डायमेन्शन्स काय? तेच येणार M1 L1 T-2
आणि इकडचा आहे L² आणि आपलं शेवटचं आन्सर तेच M1 L-1 T-2. बघा तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करा, वरती घेऊन जा ह्याला, तेच येणार तुम्हाला. बाकीचं लिहिण्याची गरज नाही. थीटा आणि हे मोल ॲम्पियर ते नाहीच आहे, त्याच्यावरती स्ट्रेस डिपेंडच करत नाही, प्रेशर डिपेंडच करत नाही, म्हणून ते लिहायची गरज नाही आहे. नंतर असतं हे यंग्स मॉड्युलस. तुम्ही म्हणता सर यंग्स मॉड्युलस हा प्रकार काय आहे? यंग्स मॉड्युलस समजून घेण्याच्या अगोदर एक क्वांटिटी असते त्याला आपण स्ट्रेन म्हणतो. स्ट्रेन, ट्रेन नाही, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे कसं असतं? एक्झाम्पल, ह्या पेनाला जर मी एक असं खाली ओढलं, त्या पेनाची लांबी थोड्याने वाढणार. जेवढी लांबी वाढली ते न्यूमरेटरला ठेवायचं आणि जेवढी टोटल लांबी आहे ते डिनॉमिनेटरला ठेवायचं. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ असं आपण लिहितो. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. एकदम फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्या पेनाची लांबी कितीनं वाढली? काहीतरी 1 mm वाढली एक्झाम्पल, आणि टोटल लांबी किती आहे? काहीतरी 10 mm आहे. ह्या दोघांचा रेशो म्हणजे असतो स्ट्रेन. स्ट्रेनचे पण वेगवेगळे टाईप आहेत, पण काही गरजेचं नाही आपल्याला. चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. आता वरती लेंथ आहे, खालती लेंथ आहे. इथून बघितल्यास आपण सांगू शकतो की ह्याचे डायमेन्शन्स येणारच नाहीत. ह्याचे डायमेन्शन्स M0 L0 T0 येणार आहे. बघा ना तुम्ही, सांगा बरं याचं युनिट काय आहे? तर याचं युनिट काय आहे तर सांगा. याचं युनिटच येणार नाही, कारण वरती काय आहे? चेंज इन लेंथ. लेंथ कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण? हे मीटरमध्ये. खाली काय आहे? ओरिजिनल लेंथ. हे घ्या मीटरमध्ये. हे मीटर कॅन्सल, काहीच नाही. नो युनिट नो डायमेन्शन. स्ट्रेनला काय देतो आपण? नो युनिट नो डायमेन्शन. नो डायमेन्शन. डायमेन्शनलेस म्हणलं तरी चालेल, नो डायमेन्शन. मग याच्यासाठी काय लिहू शकतो आपण? M0 L0 T0 आणखी θ0 A0. नाही गरज, हे तिघंच रिपीट होतात ना, तिघांनाच लिहा तुम्ही, जास्त महत्त्व देऊन तिघांनाच लिहा. नंतर आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस आलं कुठनं? हे दोघांच्या रिलेशन येत नव्हतं. ह्या स्ट्रेस आणि स्ट्रेनवरनं येतं ते. स्ट्रेस आणि स्ट्रेनवरनं येत असतं हे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस काय असतंय? यंग्स मॉड्युलस E=, त्याला आपण ईनं दाखवतो. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणतो आपण त्याला, किंवा नुसतं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणतो, चालतंय. त्याला ईनं दाखवतो आपण. E= काय? तर E= असतंय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हे असतंय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, न्यूमरेटरला काय आहे? स्ट्रेस आहे. डिनॉमिनेटरला काय आहे? स्ट्रेन आहे. मग याच्यामध्ये ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ह्याला डायमेन्शन्स नाहीतच, याला डायमेन्शन्स नाहीतच. म्हणजे ह्याचे डायमेन्शन्स आणि ह्या स्ट्रेसचे डायमेन्शन्स सेम असणार, बरोबर की नाही? याला डायमेन्शन्स नाहीतच, मग याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सेम असणार. म्हणून आपण ईचे डायमेन्शन्स काय लिहिणार? जे स्ट्रेसचे डायमेन्शन्स आहेत, स्ट्रेसचे डायमेन्शन्स काय आहेत? हे तेच ह्याचे डायमेन्शन्स असणार, कारण ह्याला डायमेन्शन नाही आहेत. मग जशाच तसं M1 L-1 हे T-2. हे डायमेन्शन्स कशाचे आले? हे ईचे आले. ई काय आहे? यंग्स मॉड्युलस आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणतो. आता जाऊया आपल्या पहिल्या पॉईंटवरती, अँग्युलर मोमेंटम. आणि त्याच्या अगोदर एक मोमेंटम असते बघा, लिनियर मोमेंटम. हे घ्या, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम त्याला आपण दाखवणार आहोत पीनं. स्टँडर्ड सिम्बॉल आहे, आणि तो काय असतो? मास अँड व्हेलॉसिटी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं बघा. एखादा ट्रक चालला आहे, त्या ट्रकला काही ठराविक मास आहे आणि त्या ट्रकला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम. त्या ट्रककडं खूप जास्त मोमेंटम असणार. का? कारण ट्रकचं मास जास्त, आणि जर 100च्या स्पीडनं ट्रक चालला तर व्हेलॉसिटी पण जास्त, म्हणून दोघांचा प्रोडक्ट जास्त म्हणजे लिनियर मोमेंटम जास्त. या टाईपमध्ये कन्सेप्ट असतो. सो मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं युनिट माहिती आपल्याला kg आणि व्हेलॉसिटीचं माहिती आपल्याला मीटर/सेकंद. मग डायरेक्टली डायमेन्शन लिहितो. एमसाठी काय वापरतो मी? हे एमच वापरतो. M1 व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय असणार आहे? L1 T-1. तुम्ही पॉज करून हे लिहिणार आहात, तरच तुम्हाला लवकर समजेल. अँग्युलर मोमेंटमचा डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो मी वाटलंच इथं, mvr sin θ असा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे याचा. हाचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, आणि ह्या फॉर्म्युल्यावरनं आपण काय सांगू शकतो? याचे डायमेन्शन्स. इथं sin θ आला. आता साइन ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेन्शियल जर काही टर्म येत असेल तर त्याला डायमेन्शन्स नसतात. ओके, म्हणजे साईनला काही डायमेन्शन नाही आहे, कारण त्याची एक व्हॅल्यू असणार आहे. मग मास, व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स. मग याच्यासाठी काय लिहू शकतो आपण? ह्या माससाठी लिहितो मी हे m, व्हेलॉसिटीसाठी काय लिहिणार? L1 हे T-1, आणि हे आरसाठी, आर म्हणजे डिस्टन्स, म्हणजे इथं हे L1 या टाईपमध्ये. सो फायनल आन्सर M1 L2 T-2 या टाईपमध्ये आपण हे बरेचसे क्वेश्चन्स ह्या लेक्चरमध्ये वर्कआउट केले. आणखी क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये वर्कआउट करणार आहोतच.
सो तुम्हाला नक्कीच लेक्चर आवडलं असेल, नसेल आवडलं तसंही सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा बाकींच्यासोबत. अशा टाईपमध्ये आपली ही फिजिक्सची सिरीज कुठल्या एक्झामसाठी MST CET, नीट आणि JEE चालू असणार आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.